भाजपा विधायक डॉक्टर प्रणय फुके ने सदन में नागपुर वासियों के पीने के पानी की समस्या को बेहद आक्रामक ढंग से उठाया। उन्होंने बताया कि गर्मियों में सिर्फ 50% हिस्सों में ही पानी मिल पाता है और मानसून की शुरुआत होते ही नागपुर की 90% जनता को दूषित पानी पीने के लिए मजबूर होना पड़ रहा है। इस योजना की हकीकत को खुद केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी माना था और नागपुर की जनता से इसके लिए माफी मांगी थी। इस पर जवाब देते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने नागपुर महानगर पालिका के क्षेत्र के सभी विधायकों की एक विशेष समिति बनाकर इस पूरे मामले की जांच करने का आश्वासन दिया है। देखिए इस पर हमारी खास रिपोर्ट। सभापती महोदय, हा नागपूरचा प्रश्न आहे। नागपूर महानगरपालिकेने 24/7 योजना सुरू केली त्यावेळेस मी नगरसेवक होतो नागपूर महानगरपालिकेत, आणि त्यावेळेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ही योजना येणार होती 2009 मध्ये। त्याच वेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा मीच होतो आणि मी त्यावेळेस आवर्जून सांगितलं होतं त्या महानगरपालिकेच्या सभागृहात की ही योजना फेल होणार आहे, ही योजना यशस्वी होणं शक्यच नाही आहे। आणि आज मला वाटतं 10-15 वर्षानंतर परत हे सत्य लक्षात आलं। पीपीपी तत्वावर 24/7 नागपूर महानगरपालिकेने ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस नागपूर शहराच्या नागरिकांना मोठे मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते की या योजनेमुळे दूषित पाणी येणार नाही, 24/7 तुम्हाला पाणी पुरवठा मिळणार, टँकर मुक्त नागपूर शहर होणार किंवा या प्रकारे अनेक त्यावेळेसच्या घोषणा त्यावेळेस करण्यात आले होते आणि या योजनेचा वाहवाही करण्यात आली होती। पण मी तुम्हाला सांगतो की यापैकी कोणतीही गोष्ट या योजनेच्या माध्यमातून झाली नाही। 24/7 आज फक्त 70% भागामध्ये, नागपूर शहराच्या 70% भागामध्ये ही योजना लागू झालेली आहे किंवा काम तिथे झालेलं आहे। 30% भाग आतापर्यंत अपूर्ण आहे। आताही 50% भागात ज्यात उन्हाळ्याच्या वेळेस अखंडित पाणी पुरवठा होतो आणि दूषित पाणीच्या याच्यात असं आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी येतो। पाऊस ज्यावेळेस पहिल्यांदा पाऊस पडतो, म्हणजे आताचा हा जो सीझन आहे, आज नागपूरच्या 90% लोकांच्या घरामध्ये दूषित पाणी येत आहे। हा माझा अभ्यासपूर्वक, कारण माझं घर सुद्धा नागपूरला आहे प्रश्न। आणि माझा याच्यामध्ये एक प्रश्न याच्यासाठी आहे, कारण हे रद्द करण्याच्या संदर्भातला माझा प्रश्न आहे। काही दिवसाआधी नितीनजी गडकरी साहेबांनी स्वतः ही योजना बोगस असल्याचं त्यांनी जाहीररीत्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आणि त्यांनी नागपूरच्या जनतेची माफी सुद्धा मागितली की ही योजना चुकीची योजना माझ्या माध्यमातून त्यावेळेस लागू करण्यात आली होती। आणि माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ही जी योजना आहे, ज्या प्रकारे या योजनेमध्ये टेंडर कंडिशन्समध्ये ज्या प्रकारे स्वप्न दाखवण्यात आले होते ते पूर्णही त्याची आतापर्यंत पूर्तता झालेली नाही आहे, 10 वर्ष होऊन सुद्धा। तर माझा या माध्यमातून मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण ही योजनेची चौकशी करून ही योजना रद्द करणार काय आणि नागपूर शहराला अखंडित पाणी पुरवठा 24/7 आपण देणार काय किंवा शुद्ध पाणी आपण जे स्वप्न दाखवले होते ते आपण पूर्ण करणार काय? सन्माननीय सभापती महोदय, ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं प्रत्यक्ष पाणी पुरवठा 24/7 झाला पाहिजे होता, अशा पद्धतीची प्रणयजी 100% त्याच्यामध्ये कंडिशन होती आणि विविध कंडिशन होत्या। आता ही रद्द करायची की नाही करायची हे थेट आपण या ठिकाणी सांगू शकत नाही, परंतु ह्या ज्या काही त्याला नियम म्हणजे अटी आणि शर्ती घालून दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी त्यांनी का केली नाही याची मात्र आपण चौकशी करू शकतो। आणि याच्यातनं जे आश्वासन दिलेलं होतं की 24/7 पाणी पुरवठा होईल ते कसं देता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जातील। कारण जरी ऑरेंज सिटी एक सेकंड माझं होते ना नाही बोलू द्या, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या। मंत्री महोदयांचं उत्तर पूर्ण होऊ द्या। ची समिती या पूर्ण योजना कशी चालत आहे आणि खरं लोकांना दूषित शुद्ध पाणी आपूर्ती होत आहे का, 24/7 ही योजना आहे का, ही योजना तर एक आमदारांची एक 5-7 लोक आमदारांची एक समिती आपण नेमणार का, हाही माझा एक प्रश्न होता। म्हणून मी नाही, याच्यामध्ये सूचना अतिशय फुके साहेबांची चांगली आहे की नागपूर शहराच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या आमदारांची समिती त्याच्यामध्ये करण्यात येईल। तो काय इश्यू शासनासमोर समिती करायची नाही किंवा 24/7 पाणी द्यायचं नाही अशातला भाग नाही, परंतु याच्यामध्ये सगळ्यात अंतिम निर्णय कोणाचा आहे? जरी ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी जरी असली तर याच्याबद्दल सगळे निर्णय भाई घेण्याचे अधिकार हे महानगरपालिकेला आहेत। त्यांनी जर चांगलं काम केलं नाही त्याला टर्मिनेट करण्याचे अधिकार आहेत, त्यांनी चांगलं काम केलं त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे अधिकार आहेत। त्याच्यामुळं प्रशासक जोपर्यंत होता तोपर्यंत या सगळ्या गोष्टी ठीक होत्या, परंतु आता नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील लोकप्रतिनिधी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर त्यांनी जनरल बॉडीमध्ये नाही केलं ना, सांगितलं ना। बोला बोला बोला। नाही, समितीचा मी प्रश्नच आहे, पण हे सगळे अधिकार जे आहेत जरी आपण समिती केली तरी ते समितीला अधिकार मिळणार नाहीत,
ते सगळे जनरल बॉडीला अधिकार आहेत. त्याच्यामुळे जनरल बॉडीनं योग्य तो निर्णय या पाणी पुरवठ्याच्या बाबतीतला घ्यावा.